की आमच्या शेवंताताई वाघमारे अनेक जण म्हणायचे काय परिस्थिती नाही, ह्या कशा उभ्या राहणार. अरे कशा उभ्या राहणार म्हणजे काही कॅरेक्टर आहे, काही कष्ट आहेत, लोकांची सेवा करण्याची प्रवृत्ती आहे आणि ती शेवंताताई वाघमारेंच्यात आम्ही सगळ्यांनी बघितली आणि म्हणून त्यांना हाताच्या उमेदवारीवर उभा केलेला. अनारकली ताई कुरणे या अनुभवी नगरसेविका आहेत आणि अतिशय उत्तम सेवा करतात. त्यांचा या भागातल्या मतदारांच्यावर अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे. अनेक मतदारांना जास्त मोठ्या प्रमाणात लोकांशी संपर्क ठेवण्याची त्यांची पद्धत आहे. वर्षाताई निंबाळकरांच्या बद्दल मी बोलण्याची आवश्यकताच नाही. वर्षाताई निंबाळकर मागच्या वेळी निवडून आल्या, त्यांचे यजमानांचं निधन झालं तरी त्या कार्यरत राहिल्या आणि आता पुन्हा त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि आमचे सगळ्यात लाडके राजेंद्र मुळीक हे आम्हाला अचानकपणाने त्यांच्या मनात आलं की नाही यावेळी उभा राहू आणि त्यांनी शेवंताताई तुम्ही जो विचार करायला पाहिजे होता तो राजेंद्र मुळीकांनी केला आणि आम्हाला 4 जणांचं हे उत्तम पॅनल, लोकांच्यातलं पॅनल, ह्याच्यातलं कुठलाही माणूस सामान्य माणसाशी अंतर असणारा नाही. ज्या भागात राजेंद्र मुळीक आहेत त्या भागातला मतदार आनंदी झाला की आम्हाला बऱ्याच दिवसातनं या वॉर्डातल्या ह्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस मिळाला. म्हणून त्या भागातही प्रचंड स्वागत त्यांच्या उमेदवारीचं झालेलं आहे. हा एकमेव वॉर्ड आहे जिथं बौद्ध समाज आहे, वडार समाज आहे, आमचे कुची कोरवी समाज आहे, मातंग समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे, गुजराती मारवाडी समाज आहे, मराठी समाज आहे, ब्राह्मण समाज आहे. सगळ्याच प्रकारचे जाती धर्माची लोक या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सर्व जाती धर्मांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही आमचे 4 उमेदवार अतिशय प्रभावीपणानं जनतेची सेवा हाच क्रायटेरिया आम्ही लावलाय. हे तुम्हाला शेवंताताईंच्याकडे बघून कळेल आणि म्हणून चौघांना समान मतं देण्याची जबाबदारी तुमच्यावर सोडतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.